नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण टिफिनची एकदम हेल्दी रेसिपी बघणार आहे, ते पण दुधी आणि हिरव्या मुगापासून बनवलेली। आता मी दुधी खिसून घेतला आणि आता हिरवे मूग भिजवलेले होते 1 वाटी, ते आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आणि ते बारीक करून घेतले, पाणी न टाकता त्याला तसंच बारीक करायचं आहे। आणि दुधीला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही, त्याला फक्त खिसून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण 4 चम्मच दही टाकणार आहे, त्यामध्ये 2 चम्मच तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये 2 चम्मच बेसन पीठ आणि 2 चम्मच नाही का आपलं रवा, हे सगळं टाकणार आहे। आता हे सगळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण असते दह्यामध्ये, बाकीच्या बॅटरमध्ये। आता फक्त ते भिजेल एवढंच 1 चम्मच पाणी टाकायचं आहे, जे कणू आपलं एकजीव होईल असं। आणि आता ते एकजीव केलं आपण। आता याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आणि त्याला चव येण्यासाठी आपण थोडी फोडणी टाकणार आहे। त्यामध्ये कढीपत्ता, जिरा, धने पावडर सगळं टाकून त्याची एक फोडणी तयार करणार आहे। ती फोडणी नाही का आपण त्या बॅटरवर टाकू। ती बॅटरवर टाकल्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं। एकजीव केल्यानंतर त्यामध्ये थोडं टोमॅटो केचप टाकू, त्याच्यामध्ये एकदम भन्नाट चव येते, छान चव येते। आणि आता ज्या भांड्यामध्ये आपण करणार त्याला तेल लावून ग्रीस करून घेतलं। आता त्या बॅटरमध्ये आपण इनोची 1 पुडी टाकली, त्याच्यामध्ये थोडंसं 1 चम्मच पाणी टाकून एकदम फिरून घ्यायचं, एकदम हलकं बॅटर होते। हे बघा, एकजीव करून घ्यायचं, कुठं कमी नाही जास्त नाही। तेल लावलेल्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचं आणि त्याला जरा टॅप करायचं आणि इडली पात्रामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे उकळायला, त्याच्यावर वाफ आणायची। वरून कापड याच्यासाठी बांधला की ती वाफ आल्यानंतर घाम आतमध्ये पडू नये। आता आपण चेक करू, बघा सुरीला काही चिपकलं नाही, याचा अर्थ 10 मिनटं ठेवलं आपण मीडियम गॅसवर। आणि आता बघा, हे अशा प्रकारे ढोकळा झाला पण आपला तयार। आता सकाळच्या टिफिनसाठी किती करबडीत आणि किती छान होतो ना, बघा की एकदम जाळी आलेली आहे। मुलं हे किती आवडीनं खातील। बघा, हेल्दी रेसिपी आहे। आणि हे आता आपण त्याचे आपल्या आवडीनुसार त्याचे काप करून घेऊ, म्हणजे त्याचे पीस करून घेऊ। हे बघा, एकदम जाळी आलेली आहे, त्याची जी छिद्र छिद्र दिसतात ना, ती जाळी आली। आता परत ज्याच्यात आपण फोडणी दिली होती ना, त्याच भांड्यामध्ये थोडं तेल टाकायचं, कढीपत्ता, जिरं, पांढरे तीळ जे असेल आपल्याकडे ते सगळं टाकायचं आणि त्या तेलामध्ये त्यांना क्रिस्पी करून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपण आलटापलट करून त्याला क्रिस्पी करून घेऊ आणि टोमॅटो केचप बरोबर मुलांना डब्यामध्ये देऊ। किती छान झाली रेसिपी आणि मुलं किती आवडीनं खाते। मुलं काय मोठे पण खातील, सगळ्यांसाठीच हेल्दी आहे ती, सगळेच खाऊ शकतात। असं कुठं लिहिलं आहे की आपण नाही खायचे म्हणून, आपण पण खाऊ शकतो। हे बघा, माझा मुलगा आला आणि त्याला मी केलेलं काही पण पहिले खायचं असते।